नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे. पालघर तालुक्यातील पंचायत समिती पालघरच्या अंतर्गत येणाऱ्या 133 ग्रामपंचायतचे कार्यालय व त्या ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह आता उपस्थित मी करतोय. का करतोय त्याचे सर्व मी पुरावे देतो की मी 2024 रोजी एक माहिती अधिकार अर्ज टाकला होता दिनांक 18/12/2024 रोजी. त्या अर्जामध्ये मी माहिती मागवली होती की ग्रामपंचायत ज्या ज्या सरकारी योजना राबवल्या आहेत त्या योजनांची नावे, ग्रामपंचायतीची नावे, योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांची नावे मिळण्याबाबत. त्या माझ्या पत्राच्या अनुषंगाने पालघर पंचायत समितीने मला काहीच माहिती दिली नाही आणि त्यांनी सांगितलं तुम्ही अपील करा. मी अपील केलं. ते कोकण भवनला त्या ठिकाणी मी अपील केल्याच्या नंतर कोकण भवनवरून त्यांना पत्र आलं होतं 19 मे 2025 रोजी. या पत्रामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की माहिती दिली असल्यास त्याबाबतचे पत्र पोच पुरावा त्या संदर्भातील या ठिकाणी लिहिलं आहे. अमोल बाळू गर्जे संबंधित कागदपत्रे गुगल ड्राईव्हमध्ये खाली दिलेल्या लिंकवर अपलोड केली जातील आणि या ठिकाणी माहिती देण्यास विलंब झाला असल्यास त्याबाबतचा खुलासा सादर करावा. आणि या ठिकाणी लिहिलेला आहे 15 दिवसाच्या आत अपीलार्थीस माहिती देऊन त्याबाबत अहवाल पुराव्यासह सादर करावा. 19 मे 2025 रोजीचं हे पत्र त्याच्या सरळ सरळ लिहिलेलं आहे. या पत्राच्या अनुषंगाने जरी थोडं लेट झालं असेल पालघर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांकडून, पण त्यांनी दिनांक 11/11/2025 रोजी हे ऑफिशियल पत्र काढलेलं तेव्हाचे बापूराव नाळे गट विकास अधिकारी यांच्या सहीचं की अमोल गर्जे यांना परस्पर देऊन त्याची प्रत कार्यालयास देण्यात यावी म्हणजे माहिती. तरी सुद्धा पालघर पंचायत समितीच्या हद्दीत जेवढ्या 133 ग्रामपंचायती आहेत, आता त्या पूर्ण ग्रामसेवकांची माझ्याकडे यादी आहे. तेव्हाचे ग्रामसेवक, आताचे ग्रामपंचायत अधिकारी बघताय. याच्यातून मी बहुतांश ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मी फोन केले असता त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत तो पत्रच आलं नाही. एकदा त्यांनी मेल केलंय, एकदा त्यांनी व्हॉट्सअप केलंय, एकदा त्यांनी ऑफिशियल पत्र काढलंय पिंपळे मॅडमांनी. झालंय असं की जर पत्र आलं असेल तरी 133 ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी करतायत काय? जबाबदारी झटकत आहेत का? वरिष्ठांचे आदेश मानले जात नाहीत का? कोकण भवनवरून आलेल्या उत्तरावरती जर माहिती देत नसतील तर कुठेतरी हे ग्रामपंचायतचे जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत ते कुठेतरी काम चुकारपणा करत आहेत का? की पंचायत समितीकडून त्यांना ते पत्र मिळालेलं नाही असा बहाणा देत आहेत. नक्की तो बहाणा खरा आहे का? पण ते बोलतात ना आपल्याकडे पेपर हा वैध मानला जातो. हा सर्वात मोठा पुरावा आहे. आता नक्की याच्यात खरं काय आणि खोटं काय? पालघर जिल्ह्याच्या सीओना माझी विनंती आहे, सीओ साहेब येत्या 10 दिवसाची मुदत ही मी पालघर पंचायत समितीला देतोय. येत्या 10 दिवसात जर मला जर 133 ग्रामपंचायतच्या पूर्ण सरकारी योजनांची नावे, लाभार्थ्यांची नावे, जर पूर्ण माहिती जर मला 133 ग्रामपंचायतीने नाही दिलं तर मी अमोल गर्जे नक्कीच येत्या 10 दिवसानंतर आपल्या कार्यालयाच्या समोर मोठं आंदोलन पुकारेल. कारण या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचा अपमान होत आहे. धन्यवाद.